हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्रमरुतः स्तुन्वन्ति दिव्यैः स्तवैः वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैः गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनः यस्यान्तं न विदुःसुरासुरगणा देवाय तस्मै नमः। या देवी सर्वभूतेषु विष्णुमायेति शब्दिता नमस्तस्यै 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 नमो नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्री देवेंद्रतीर्थ, श्री सुधींद्रतीर्थ, श्री संयमेंद्रतीर्थ स्वामी गुरुभ्यो नमो नमः. कालच्या दिसाक आम्ही महामायेले विशयो सुमेधस ऋषी म्हळ्यार वशिश्ठ ऋषीना ते सुरत मळेल रायाक आनी समाधी मळेल वैश्याक सांगचे आमी ऐकले. कोणाल निमती कसल निमती आमकां सोणू आईल संवसारो रानांतू आयलीच्या मी कई एकलो सर्व जनाल करीन सलवान घेवन बेट खेळचिने म्हणणार आईल रायू एकलो बायल चरडू वाल करीन मंचित जावन आईलो व्यापारी दोन जणी रानांत मेळ्ळ्यांची परस्पर उलोवन घेताची तांकां थंय आमगेल बायल चेडूं कसल करताची म्हूण म्हळ्यार चिंता त्या व्यापारी कसलरी थंय रायाक मिगेल राणी कसं करतात मिगेल चेडूं कशी जीवन करताची मिगेल हांव पोशिल्लें हस्ती पुरय आत मिगे आक्रमण करून मिगेल राज्य आळसितल तसल राय मिगेल ते भंडार राज्य कोश मिगेल हस्ती मिगेले अश्व हाका पुरय पुळ्ळी म्हणके मिगेल बरी मोगान पळयता की ना असल पुरय चिंत तांगेले मनांत येतना परस्पर उलयतना तांगेले मनांत येता तो रायूय सांगता इतली हांव राज्यर्षी म्हणून घेतलो म्हाका गोत नतिली विचारना पुरय गोतस जाल्यार हांव बलवत्त जावन त्या संवसारादी कडेन म्हाका मन तांडीत कसले काय म्हणून ताणें समाधी वैश्य सांगता हांव मिगेले बायल चेडवाल करीन मनचित गेलोलो जाल्यार म्हाका मिगेल बायल कशेंच की चेडूंक कशेंच की म्हूण म्हळेलें मनांत तूं एक नमने आकर्शण शी येता इती निमती हें म्हूण सांगून तांणी सुमेध ऋषीला निमगुया म्हूण वतना सुमेध ऋषी सांगचें आसा हें जगत्यांत खंयची जिवाकय सोणू घालूं जायना नातिल तसली ती एक माया त्या मायेक महामाया म्हूण म्हणटाची ते माये निमती जावन ह्या प्रकृतींत सृश्टी जालेले सर्व जीव तांगेले म्हूण म्हळेलें एक मोहांत तांणी पडताची त्या मनशा मात्र न्ही सर्व प्राणीक तांगेले म्हणटा एक सीमित ज्ञान आस त्या ज्ञानान तांणी तांगेले पिल्लांक न्ही रक्षण करताची मोहान ते एक पक्षी ते ती पक्षीक आहार मेळना नतलरी कोक्कांत हाडलेलो आहार ते पिल्लांक गेल कोक्कांत घालून तोंडाक घालून तांगेल पोट भरयसिता एक गाय जाल्यार तशीच ते तण घायना अशी ताजी पिल्लाक सोडता तशीची खंयचेय एक प्राणी उदकांत पडटा पील ताजी लागीं आसा म्हणजे जाल्यार पील जाल्यार तितले हातान उबारून वयर धरता ते तशी प्रती एक जिवाक मनशाक ज्ञान आस बौद्धीक शक्ती आस जावन हे मेगेले चेडूं मेगेल बायल म्हणलें मोहयली म्हूण लागल्यार तसल कसले विशेष बौद्धीक ज्ञान नातिले ते प्राणी पक्षी तांगेले म्हणलें मोहांत पडताची तशी ताजी कतीर कृष्णान गितेंत ताणें अर्जुनान निमगुचा आसा निच्छन्नपि वार्ष्णेय बलादेव नियोजितः आमकां नाक्क नाक्क म्हूण लेखल्यार कसं की एक बलशक्ती आमकां ते संवसारादी कडेन तांडिता इती निमती हें म्हूण सांगून ताणें निमगुचें आसा तेदन कृष्णान ताका उत्तर सांगचें आसा तशीच हांगा
सुमेधस ऋषी लागी तन्ने सुरथ रायनी समाधी वैश्य तन्नी तेची निमगीताची कसले म्हण म्हळ्यार आमकां नक्क नक्क म्हूण सोण येयले ती कडेन आमगेलें मन तांडून वेल्ल्या बरी वर्तना आमकां कसं खातीर पुराय कळवून घेतला जाल्यार ममत्व आमगेल्या वरला न्हय म्हूण सांगून तांणी निमगीतना तो पुराय प्राणी वयता शीची म्हूण सांगून ते महामायेले एक प्रभाव तो महामाय म्हळ्यार दुसरी कोणय न्ही प्रकृती अभिमानिनी जावन आशिल्ली ती माया तिगेले मोहान तिगेले एक प्रभावान सर्व जीव संसाराचे एक बंधनांत पडल्याची ह्या विशयांत कसले विस्मय जावका म्हणना ती कोण महामाया महामाया हरेश्चैषा तया संमोह्यते जगत ती जगत पतिली योगनिद्रा म्हण म्हणली ती महामायेकची त्या जगतपती परमात्माला योगनिद्रा म्हणचे परमात्माली माये ती विष्णू माया म्हण म्हणटा तिका जेवो दैवी हेशा गुणमयी मम माया म्हण सांगून गीतेंतू कृष्णान सांगिले हक्का प्रमाण तशी महामाय म्हळ्यार ती कृष्णाली माया ती परमात्माली माया तिगेल निमती जावन जगत्य मोहान तो पडता जगत्याच्या प्रकृतीक तिनी गुण आसता कसलें सात्विक राजसीक तामसीक त्या गुणाचे एक क्षोभे निमती विकारा निमतीची मनशान मोहा पडचे तशी त्या तिनी गुणाचे एक अधिष्ठात्र त्या प्रकृती सहज जावन आसूचे गुण प्रकृती जेही गुणेही म्हूण सांगून कृष्णान भगवद्गीतेन तो म्हणला तश जावन सर्वम प्रकृती जयही गुणैही म्हळ्यार सर्व प्रकृती जयही म्हळ्यार प्रकृती जह प्रकृतीचे गुण हे तश जावन हे गुणा पडलेले देखून सर्व जन एक माये मोहांत पोणू तांगेल प्रकृतीक समजावन कर्म करताची म्हणून कृष्णान गीतेन तुवें सांगला तशी ती महामाया कोणाक सामान्य जना सोडी ज्ञानील मन समीत ती मोहा पडची तशी करता तांडून आकर्षण करून ज्ञानींक काही मोहा घालते पंता मात्र न्ही ती प्रकृतीस्त अधिष्ठात्र देवते प्रकृतीचे म्हणली देखून चराचर प्राणी वर्ग हांग परमात्मान सृष्टी केलेले सर्वही त्या प्रकृती मुखांतरच सृष्टी जावचे तश जावन परमात्मान सृष्टी करलेले जगत्य जलरी जल्लेले परमात्मान सृष्टी करले जलरी म्हणचे कसं न्ही म्हळ्यार ती योगनिद्रा म्हणलेली ती महामाया तिणेची सर्व परमात्माला अधीन जावन घेवन परमात्माला आदेशा प्रकार सर्व जगत्य तिने सृष्टी करलेले तशी तिने अमृणी सुक्तांतू सांगला म्हूण म्हणलेले हांव वसु रुद्र आदित्य इत्यादी देवतेंगेल उठ संचार करता सर्व जनांकय संपत्तू अन्न इत्यादी दिता हांव सर्वय दिवची हांवची जगदीश्वरी हे हांगासूची सर्वय हांव पळोवन घेता देवते ब्रह्मरुद्र आदी समीत मेगेल अधीन ज्ञानी मनुष्य ऋषी देवते हे विषय पुरे तांणी ओपून घेतला हांव ब्रह्मरुद्राली नियामक बाई अहम सुवे म्हणटा ती हांवच सर्व जिवांक जन्म दिल्लेले तिणे ब्रिणी सुक्तान तो सांगता अहम सुवे पितरम अस्य मूर्धन मम योनिः अंतसमुद्रे हांव अहम सुवे पितरम अस्य मूर्धन हांव ब्रह्माक मेगेल मूर्धनी दुखून जन्म दिला तशीची म्हाकाय कारण जालोलो जेव्हा मम योनिः म्हाका इतली पुरे करूं शक्ती दिलोलो अंतः समुद्रे परमात्मूत तो उदकाचो नारायण म्हूण सांगून स्पश्ट जावन ती मात्र सांगता कसं म्हळ्यार हांव ताका अधीन जावन सर्व जनाक नियामक जावन आशिल्लो परमात्मू म्हाकाय नियामकूची तश जावन ताणें सांगिल तशी हांव हांगा पुरे करचें यांची 12 स्तोत्रांत मध्वाचार्यान सांगिल असं कसले विश्वस्थिति प्रलय सर्ग महाविभूति वृत्ति प्रकाश नियमा वृत्तिबंध मोक्षाः यस्या अपांगलवमात्रत ऊर्जिता सा श्रीयत्कटाक्ष बलवत्यजितं नमामि विश्वस्थिति म्हळ्यार प्रलय विश्वाची स्थिती संहार सृष्टी मागीर महाविभूती म्हळ्यार ते विश्वा जीवकाश सर्व महदैश्वर्य सर्व ऐश्वर्य केवल भांगर दुड्डू न्ही सर्व ऐश्वर्य ज्ञान आरोग्य विज्ञान सकळी जीवन म्हळ्यार हांगा इले जनाल जीवन
तांकां ज्ञान तांकां नियम तांगेले अज्ञान ताजे निमती जेवचे बंद ज्ञाना निमती जेवचे मोक्ष सकडी यस्याहा खंयचे लक्ष्मी देवीले अपांगलव मात्रत तिगे खाली एक दोळ्याचे तिगेल एक कटाक्षा मात्रानच जत्तकी सा तसले ऊर्जिता ब्रह्मादी पशी श्रेष्ठ जावन सुचे श्री ही लक्ष्मी देवूय यत कटाक्ष बलवती कोणाल एक अनुग्रहान शक्तिवंत जावनस की तम अजितम नमामी ते देवाक हांव नमस्कार करता म्हळ्यार विश्वाचे सृष्टी स्थिती संहारादी सर्व कार्य महालक्ष्मीले कटाक्ष विक्षणान म्हळ्यार महालक्ष्मीने एक पण दोळ सोडले कुडले ते दोळ्या तिगेल त्या प्रभावानच सर्व जाता ती ब्रह्मादी पशी ऊर्जिता श्रेष्ठ जावन आसा तसल महालक्ष्मीक ते सगळे जगत्य सृश्टी करचे शक्ती कोण दिल्ली ते सामर्थ्य कोण दिल्ले म्हळ्यार श्रीयत कटाक्ष बलवत्यजितम नमामी ती कोणाले कटाक्षा निमती बलवती जल्ली बलिष्ठ जल्ली म्हळ्यार श्रीयत कटाक्षम श्री ही यत कटाक्षम कोणाल कटाक्ष अजितम परमात्माल निमती तिक ते शक्ती इले म्हण द्वादश स्तोत्रांत मध्वाचार्य सांगताची तशीची हांगा सर्व जगत्य महालक्ष्मी निमती सृष्टी जाता म्हण कळ्ळें ती महालक्ष्मी प्रसन्न जाल्यार सर्व जनांक ज्ञानय दिता वरय दिता मुक्ती दिता मुक्तीक कारण जावन आशिल्ली ती महालक्ष्मी ती पुरातन सनातन ती परमात्मालवरीची तशी तिची हांगा म्हणला स एव सर्वेश्वरेश्वरी सर्व ईश्वरांकय ईश्वरी म्हळ्यार ईश्वर ईश म्हळ्यार इंद्रियाभिमानी देवते जाल्यार ईश्वर म्हळ्यार तत्वाभिमानी देवते तांकांय ईश्वरी जावन आशिल्ली तांकांय यजमानी जावन आशिल्ली म्हूण सांगून हांगा आमकां कळटा तशी मागीर ती सांगता राय निमगिता ते सुमेधस ऋषी लागी तो निमगिता भगवन का ही सा देवी महामायेति यां भवान ब्रवीति कथमुत्पन्ना सा कर्मास्याश्च किम द्विजा हे ऋषी तू कोणाक महामाये म्हूण सांगली पळत ती कोण देवी तिका कशी जन्म मेळ्ळे तिणें कस कार्य केल्लें हें म्हाका सांगू येतवें तेदना तो सुमेधस ऋषी वशिश्ठ ऋषी सांगता सर्व ब्रह्मविदालांतू तूची श्रेष्ठ म्हळ्यार तुका नातिल्ली ज्ञान ना म्हळ्यार सांगचें तूं ज्ञानी ब्राह्मण तूं ज्ञानी ऋषी तो ती देवील प्रभाव कसले तो सांगता रस रायो सुरत रायो आतां ऋषीक सांगता सर्व श्रेष्ठ ब्रह्मविद म्हळेल कोण आसाची परब्रह्म तत्व शिकून काडलेले कोण आसाची त्या ऋषीलांतूय तूं श्रेष्ठ जावन आसा म्हणटना हे श्रेष्ठ जावन आशिल्ले ऋषी ते देवीले प्रभाव कसले तिगेले स्वरूप कसले ती कशी बलिश्ठ तीन कसलच कडेन केले हें पुरें म्हाका तुवें सांगका म्हूण तेदन ऋषी सांगता काय ती विश्वस्वरूपिणी म्हणटाची ती बाई परमात्मालवरीची नित्य जावन सुचे म्हळ्यार शाश्वत जावन सुचे हें जगत हे सगळे तीण व्याप्त करून घेतला पळय हांगा आमकां एक नमने भ्रम येता जगत व्यापक कोण परमात्मा न्हय तसल्यार महालक्ष्मी ही महामाई जावन आशिल्ली महालक्ष्मी जगत व्यापिनी म्हणून कशी सांगचें म्हणून एक संशय आमकां येयला ताचे खातीर हें राजस पुराण म्हणचें एक आचार्यान एक उदाहरण दिलेलें कसलें म्हळ्यार सात्विक राजसीक तामसीक तिनी पुराणे वेदव्यासान केल्लेले म्हणटना आमगेल्या मनान तूं सात्विक पुराण मात्र आमी वाजिल्यार आमी सात्विक जताचें राजस पुराण वाजूच्यानच आमी तें आमकां सांगिल्लें न्हय असल पुरे कसले विचार आमी करूनच इतले खातीर म्हळ्यार तिनी नमुन्याचें पुराण बरयलेलें वेदव्यासान जाल्यार कशी म्हळ्यार सात्विक पुराण म्हळ्यार पुटची रुखार दुखून काडटना पळय पुटूची कसले धुळी गिळी नाशी कश्मल ना नशी आसता पळय कांबो पक्व जेलेलो
तसले एक आंबो रुचीची पुसुवेतने खावेत कसले तक्क क्रिमिनाशक आत्ता त्या क्रिमिनाशक पुಳ್ಳೆ ಕಾಣಿ तशी तक्कसले धूळी गिळीना त्या राजस पुराण तोची आंबो तो भूस्पर्श जातना माती गिती लागून असता बाई बाय तेदना त्या धुवन खाताची त्या राजस पुराण म्हण तशी तामस म्हण म्हळ्यार त्या मागीर खंयच्या कुशिले जोर काळे जेल्ले तेदना आमी पळय ಸ್ವಲ್ಪ भागनी त्या पुरे काणू मरलेले खताची पळय तशी म्हळ्यार कितली चंद सांगला म्हळ्यार हें राजस पुराण आमकां धूळ म्हळ्यालेक मोहांत घालता म्हण तितलेच तांणी सांगिला जे अर्थ आतां कन्नडी येद्राक आमी राबताची कन्नड येद्रा राबून आमगेले तोंड पळयताची केन्नाय पळयताची कई म्हयन्या एक पंद कन्नड पुसून पळयतना आनी आमी स्पश्ट जावन दिसनाची वय तशीच हांगा हें राजस पुराण म्हणटना आमकां चिके मोह घालता पळय हांगा सांगलें पळय जगत सगळेची तिणेची व्याप्त करून घेतला ती नित्य तशें जावन तिणेच हांगा बहुविध उत्पत्ती करचे सर्व जिवांक तिणें उत्पत्ती करचे तेदन आमकां मनांत येता आमी येद्दोळ थंय आयकली कशी म्हळ्यार विष्णू सर्व व्यापक विष्णू सर्वोत्तम विष्णुनाची सर्व सृश्टी करची अशी तशी माई हांगा आमी चिक्कोलो आमगेल्या मनांत येयलें धुवचें म्हळ्यार कसं न्ही म्हळ्यार केन्ना ती महालक्ष्मी तागेले वक्षस्थलांतू आसतकी ती तागेलांतूची लीन जावन आसतकी त्या वेळाक ताणें केल्लें कार्य पुरे तिणें केल्लें म्हूण सांगेत जाल्यार हांगा तागेले अधीन हांव म्हूण सांगून तिणेच भ्रिणी सुक्तांतू सांगला लक्ष्मीन तिणें सांगला कसं न्ही म्हण हांव विष्णूक अधीन जावन सर्व करचें हांगा म्हूण तशी त्या उडगास करून घेवका आमी हें पुराण वाजयतना महाविष्णूची सर्वश्रेश्ठ महालक्ष्मी महामाये खंयची रुपार ती येवो ती ताका अधीन जावन आसता म्हूण सांगून आनी ती कसल काम तिणें केल्लें म्हणून आमकां देवी भागवतांत सांगताची त्या परमात्माला अधीन जावन केल्लें तिणें म्हणून स्पश्ट जावन देवी महात्म्यान आमकां कळटा तशी आनी कसं म्हळ्यार सर्व पुराण वेदव्यासान सृश्टी केला एक बुकारी हांव वाजिल्लें तांतू कशी सांगला म्हळ्यार सर्व पुराण इत्याक सात्वीक राजसीक तामसीक म्हूण सांगून हें केलां म्हळ्यार सात्वीक राजसीक तामसीक जनसाची तांकां लव जनाक आतां पळय हिरण्यकशिपू आनी पुराय परमात्मूची सर्वोत्तम म्हळ्यार तांणी नमगनीची तांणी त्या तामसी जन तांणी ब्रह्मूची देव म्हणले करून ब्रह्माला आराधना करनवे तशी येनकेन प्रकारेण तांणी परमात्माला आराधना केल्यावरच येता कित्याक ब्रह्माला अंतर्यामी जावन आसूचे परमात्मो ब्रह्मो ताका कोण कसल सेव केल्यार तो परमात्माक समर्पण करता गणपती जेवो दुर्गी जेवो ब्रह्म जेवो रुद्र जेवो आमी कसलच कडेन पूजा तांकां करताची ती तांणी परमात्मा समर्पण करताची तशें जावन आमी तांकां आराधना करतनाय निन्ना बिट्टू अन्यरा बेजिसिद्रानगे आणे म्हणून पुरंदरदासान सांगला हे अन्य देवते म्हणून घेताचे कोण ब्रह्म रुद्रादी तांकां आमी पक्कनी एकाच वेळे मृत्युंजय हवन कोरकाचे कसं की एक कारणांतरान ಸ್ವಲ್ಪ कंटक मृत्युंजय हवन करी तेदंत रुद्राला आराधना त्या वेळाकय आमी उडगासान रुद्राला अंतर्गत जावन आशिल्लें परमात्माला चिंतन कोरका तशी रुद्राला अंतर्गत जावन ही पूजा परमात्मो स्विकार करता म्हूण लेखल्यार मात्र आमकां ताजें पूर्ण फल मेळटा म्हूण गितेंतू सांगताचें तशी हांगा केन्ना ती हांगा सांगता तो ऋषी देवानां कार्यसिद्ध्यर्थम आविर्भवती सा यदा केन्नाय देव तेंगेल कसलें एक कार्यसिद्धी करची खातीर ती जन्मा येता अवतार घेता आविर्भाव जाता तेदन तिका लोकांत कसो लेखताची उत्पन्नेती म्हळ्यार ती जन्मा आयली म्हूण लेखता तिका न्ही जावन परमात्माल म्हणके जनन निमरण ना कशी आमी परमात्मा कृष्ण जावन येता जन्म आयलो राम जावन येता जन्म आयलो म्हणटाची न्ही जावन कृष्ण राम जावन अवतार घेतिले तशीची ही केन्ना परमात्माल कार्या खातीर परमात्माल आदेशारी ती अवतार घेवन येता की तेन्ना तिका हांगाची जन्मा आयली म्हूण म्हणटाची म्हूण म्हणटा ह्यो ऋषी आनी म्हणटा केदन्ना
कल्पाचे आखेरीक सगळे जगत्य प्रलय जलान बुडून असताना तो परमात्मो सर्व विश्वव्यापक जावन आशिल्लो विश्वाकची अधिपती जावन आशिल्लो तो महाविष्णू तो आतां आदिशेशाल वैरीची योगनिद्रेंतू आसता योगनिद्रेंतू आसता ती योगनिद्रा म्हणल्यार कोण तिची ही महालक्ष्मी ती परमात्माले योगा खातीर म्हळ्यार परमात्माला उठू वचची खातीर ती योगनिद्र जावन आसता कशी म्हणल्यार ती परमात्माला अंतर्गत जावन आसता योगनिद्र जावन तागेले दोळे भितर ती आसता म्हणून अशें पुरय आमी विंगड पुराणांनी वाचितना अर्थ करून घेवेत तशी त्या वेळाक विष्णूले कन्ना दुखून जनन घेवन येयलीच दोग जन कोण मधु आनी कैटभ म्हणलेले दोनी घोर राक्षस तांणी आयलीची आयल तेन्ना तांणी सुतूमुतू त्या प्रलय जलांत गुंतरस्ताची कोणीय खंय मेळनाची जला दुखून माती वयर करून पळयतना तांकां त्या नाभिकमला दुखून आयल ब्रह्म दिसता ताका वो आमगेल्या पयशे फुडें एकलो आसा हाका ना कोरया ही ताका म्हळ्यार राजसी प्रवृत्ती तीची तामसी प्रवृत्ती तीची आमी सर्वश्रेश्ठ सुख आमगेल्या पयशे वैरी कोणेय आसचे नज म्हूण सांगून आमगेल्या पयशे वैरी कोण आसा राजसी जनान तांगेले वैरी मत्सर केल्या तामसी जन तांकां नाश करूंक पळयताचे येत न्हू राजस आनी तामस गूण तशी तई मधुकैटभाक तांकां दिसता हो यो आमगेल्या पयशे फुडें आसा यो खंय नुकून येयलो हाका ना केल्यार आमी न हांगा म्हूण बाब्बावतांनी म्हूण लेखतात तांणी तशी तांणी ब्रह्माक मारूंक उद्युक्त जाताची म्हळ्यार हाका मारून सोडया म्हूण लेखताची त्या वेळार ब्रह्म भित्ता तागे लागी येयल्यांची तो भित्ता भिवन त्या नाभिकमलांत आशिल्लो ब्रह्म तो तांकां पळयता आनी तो परमात्मा पळयता म्हाका तर रक्तल कोण आसा म्हणून परमात्मा पळयता आनी परमात्मा योग निद्रेंत आसा योग निद्र म्हळ्यार गट्टी आमगेल्या म्हणके घोरक्यांनी तांडून न्हिदत न्ही अर्धनिमिलीत नेत्र एक कुरवणी म्हणटा पळय ताका पुरो ऐकूत आसता त्या न्हिदा आसतनाय ताका परमात्माक योगनिद्रे आसतना कसल जतर आस कसले म्हूण सर्व गोत आसता आमगेल्या म्हणके घट्टी न्हीद न्ही आमकां घट न्हीद पडले कुडले कोण व्हरून उबारल्यार खंय व्हरून घालल्यार गोत ना त्या म्हणटा न्हिदता म्हूण म्हणटाच पळय तसल न्हीद परमात्माल न्ही ताणें न्हिदल म्हूण जाल्यार जगत्य ना जाता वय बे तशें जावन तागेले योगनिद्रा तागेले ताका महामायेन तागेले दोळ्यान तो आवृत जावन आसचे तशें जावन ते दोळो तामसी शक्ती न्हू ती महामाया म्हळ्यार ते तामस गूण न्हीद म्हळ्यार तामस गूण तशी तिका ताका न्हिदेन दोळो जड जाल्या बरी जाता शिवाय तो न्हिदून पळना तशी हांगा ताका आतां जागोका न्हय जागोका जाल्यार तागेले दोळ्या कोण आवृत जावन आस तिची योगनिद्रा तशें जावन ब्रह्म योगनिद्रेकची एकाग्र मनान तो स्तुती करतकय सांगतकय तो कसले ब्रह्मोवाच ब्रह्म सांगतकय तूं विश्वेश्वरी जगद्धात्री जगत स्थिती संहारकारिणी निद्रां भगवती विष्णुर अतुलां तेजस प्रभू ती तो पळयत की ब्रह्म सगळे जगत्याकची अधिपती म्हणलो परमात्मा तागेले बायल जावन आशिल्ली तशें जावन ती विश्वेश्वराल बायल विश्वेश्वरी जगद्धारकाल बायल जगद्धारकी तशीची तागेले अधीन जावन घेवन ताणें सांगिल्ली तशी तागेले नियमनांतू आसून सृश्टी स्थिती संहार करचें कारण जातली तशी भारी चंदी सगळेची परमात्माल तेजस घेवन आयला की म्हूण लेखुका तसली एक सर्वात श्रेष्ठ देवी ती महामाया योगनिद्रा तिका ब्रह्म स्तुती करतकय कशी स्तुती करता त्वं स्वाहा त्वं सदा त्वं हिव षट्कारः स्वरात्मिका म्हळ्यार तुची स्वाहा हे देवी तुका स्वाहा म्हणटाची म्हळ्यार यज्ञान तो आहुती दितना स्वाहा म्हणल्यार मात्र परमात्मा ते घेता तशी म्हळ्यार सर्व देवतेंकी स्वाहा स्वाहा म्हणजे इत्याक म्हळ्यार परमात्मान ती यज्ञाहुती घेवका जाल्यार तांतू लक्ष्मीस परमात्मा लक्ष्मी ना तेल कसले घेना तशें जावन तुळशीन तुय लक्ष्मी आविश्ट जावन आशिल्ली देखून तुळशी दळ परमात्मा प्रिती ह्या पळय आमकां गोत आसा तशी तेंचे अर्थ हो श्लोक तूं यज्ञान तो आहुती घालतना तूं स्वाहा म्हळ्यार शब्दांतू आसता पिंडाक पित्रांक पिंड तर्पण इत्यादी दितना तुका स्वधा म्हणटाची
तूची वषटकार म्हळ्यार यज्ञाहुती वळारे वषट म्हण वौषट म्हण सांगताचे ते वषटकारय तूची स्वर्ग लोक तुगेलेची तूंची अमृत म्हळ्यार तू तुगेल निमतीची सर्व मोक्षय मेळच्या कारण जत तू तशी अमृत म्हळ्यार वापस जनन मरण दीनाना दिली म्हण तशी तू स्वयं नाशरहित तुका कसले नाश म्हण म्हळेल ना तशी बीजाक्षर थंय एक बीजाक्षराचे पुरय अभिमानिनी ती महालक्ष्मी जलेल दिकून ती केदनाय अन्य कसं चिंतन म्हळ्या हांगा विष्णूल वटूची तिणे असचे तशी आणि तिनी बगेचे मात्रा स्वरूपिणी त्रिविध मात्रा स्वरूपिणी मात्र म्हण म्हळ्या कसं नाही मात्र म्हळ्या आम्ही घेवचे टॅबलेट न्ही मात्रा म्हण म्हळ्या अक्षर व्याकरणांत आमकां कळटा अर्ध मात्रा रस्व दीर्घ प्लुत म्हण म्हळ्यार तिनी बगे मात्रा ताजे नंतर एक अर्ध मात्रा म्हण सांगून सरस्व म्हळ्या पळय आतां आमी खंयचे एक अक्षर क क क का का म्हण म्हणटा पळय ताका रस्व दीर्घ प्लुत म्हणचे तशीची अर्ध मागीरचे श्लोकांत तूं सांगता तो तूं अर्धमात्रा स्वरूपिणी म्हळ्यार ह्या मागीर आमकां कळटा कसं न्ही व्याकरण शिकयतना ते सुरवेक कशें आसता ते स्वर कशें आसता म्हळ्यार क क म्हळ्यार ताजे धातू ताका अक्षर मेळ न्हू क जावचे तसले ते अर्धमात्र म्हळ्यार त्याची क ख सकड आसता पळय हें व्याकरण शिकल्यार कळटा ते व्याकरण शिकतना उडगास पळय आसल्यार व्याकरण शिकयलें ह्या पुरे उडगासा येता तशीची नित्य जावन सुची तूं शाश्वत तुका विशेष जावन तुगेले कसल विशय सांगचे म्हूण सांगून कळना तशीची हे देवी तूं संध्याकाळूय तूची परमात्मान सकाळी रात्री म्हणून केला पळय तेन्ना प्रातः संध्या आनी सायं संध्या तूची सावित्री मंत्र तूची सर्वोत्तम जावन आशिल्ली देवी म्हूण तो सांगता तशीची मागीर म्हणटा हे देवी सगळे जगत्य तुगेल निमती नवसृश्टी जाला तुगेल निमती तुवें धारण केला तुवें पालन केला मात्र न्ही केन्नाय प्रलय कालान तूची हें संहार करता जगत्य आतां आस पळय आमकां एक भ्रम येता कसले परमात्मान न्हू करचें महालक्ष्मीक महामायेक तूची म्हूण कसले सांगलें म्हणून आमगेले मनान तूं येता ताजे खातीर सुरवेक आमी हें आमकां पळय एक कडेन ते देवी भागवतान तूं आदिपराशक्ती तिणेची ब्रह्मा विष्णू महेश्वराक जनन तिणेची जन्म दिल्लेले म्हणून येता न्ही जावन जाल्यार कशी महाविष्णूक तिणें महाविष्णूले हृदयांत तिणें आश्रय घेतिले तशी जावन हे विशय आदिपराशक्तीन ब्रह्म विष्णू महेश्वरा सृश्टी केलेले म्हणलेले देवी महात्म्येन तूं ना ते तशी कसले ना तेन्ना प्रलय कालान तूं परमात्मा एकलो आशिल्लो तेन्नाय महालक्ष्मी परमात्माले दोळ्यांतून निद्रा रुपारी तशीची ती श्री भू दुर्गा रुपारी श्री म्हळ्यार तागेले आंगावेरचें आभरण भू म्हळ्यार तागेलें वटपत्र तांणी धरलेली तशी दुर्गा म्हळ्यार काळोख त्या रुपार ती आशिल्ली म्हणून म्हणटाची ती योग निद्रा म्हळ्यार तशीची विष्णू योगा खातीर म्हळ्यार विष्णू तिका आई म्हणलेले खातीर विष्णू दोळ्यांतून न्हीद जावन आशिल्ली म्हूण सांगून तशी हांगा केन्नाय आमकां हे कसले मन चंचल जावच्या नज जाल्यार वैभे आदिशक्तीची श्रेष्ठ तिणें खंय न्हय विष्णू खंय सृश्टी केल्ले असल पुरे आमी कसल की एक ते दोश जाता आमकां तशी लेखल्यार तशें जावन तशी लेखून नज म्हूण जाल्यार सुरवेक आमी सात्विक पुराणाचें अध्ययन करता नाका भगवद्गीतेचें अध्ययन केल्यार आमकां सर्वश्रेष्ठ म्हळ्यार परमात्मा कृष्णूची म्हूण सांगिल्लें आमकां कळटा तशी ती महालक्ष्मी महामाये म्हूण म्हणलेली ती परमात्माक अधीनची तशी भागवतान 3 स्कंदांतूय येता परमात्मो आनी शक्ती तागेली शक्ती पुरे न्हिदून आशिल्ली ती तागेली एक सुप्त शक्ती तागेली वटू असुची शक्ती म्हूण आमकां कळटा तशी तस जाल्यार ते देवीक ब्रह्मो
योगनिद्रेक सांगता हे विश्वस्वरूपिणी सृष्टी समयांतू तू जगत्याची सृष्टी करता, पालना समयांतू तू पालन करता, तशी अंत्यकालांतू संहार शक्ती स्वरूपिणी जावन असता म्हूण सांगून तशी तिका महाकाळी म्हूण म्हणटाची. महाकाळी म्हूण म्हळ्यार कसलें प्रळया कालार आतां म्हणली पळय दुर्गा रुपार ती आसता काळोख जावन म्हूण ती तेंच काळोख त्या काळखाची महाकाळी दुर्गा म्हूण म्हणचें. महाकाळी जावन आसता तूं म्हूण सांगून तशी ती मात्र न्ही तितले वे तुजी महाविद्या, तुजी महामाया, तुजी महामेधा, तुंची महास्मृती म्हणून न्ही होगळसीत तो कसं न्ही महाविद्या म्हळ्यार कसं न्ही सर्व विद्या गोत्तसून सर्व विद्या दितली तिका महाविद्या म्हळ्यार सकल विद्यादायिनी ती. तशीची महामाया सर्व जिवांक संसार म्हळ्यार लोकांत तांणी जन्म आयले कुडले ती एक बंधनांतू घालता तशी तिका महामाया. तशी त्या बंधनां दुखून सोडवाचें तिणेची, मोक्ष दिवचे तिणेची म्हूण म्हणलें अर्थारी हांगा घेता. म्हळ्यार तिका अधीन करून घेवन परमात्मा तिगेल करीन हें पुरय काम करायचं तें आमी लेखोका. तशी मागीर महामेधा म्हळ्यार महाज्ञानी ती आनी तिका कसलें सकट जाता कसलें जाता आनी कसो जाता येदोळ कसो जालेलें सर्व त्रिकाल ज्ञान आशिल्ली देखून तिका महामेधा म्हणटाची. महास्मृती स्मरण करच्याक योग्य जावन आशिल्ली. कोणाल स्मरण करका महाविष्णूले न्ही महामायेले म्हळ्यार महालक्ष्मीले. तशी ती महास्मृती म्हणल्यार महामोह मोह म्हूण म्हणल्यार आनी महामोह मोह म्हळ्यार कसो तसला रे आनी महामोह म्हळ्यार कसो न्ही आमकां कसं की आतां पळोवपाक दितना आतां लक्ष्मी श्रेष्ठ यांची विशय सांगया, सप्तशती तुले विशय सांगया. लक्ष्मी श्रेष्ठ म्हळ्यार भावन आमकां येयल्या रे. मोह म्हूण लेखते न्ही जावन आमकां गीत वाजितना परमात्मा श्रेष्ठ म्हणून गोतस जाल्यार हें सप्तशती वाजितना त्या परमात्माला सर्वोत्तमत्व सर्वश्रेष्ठत्व उडगस दवन घेना अशी सीदा आमी मन खंयकी दवरून वाजिल म्हूण जाल्यार आमगेल्या मनान तूं ही दुर्गेची श्रेष्ठ ही महामायेची सर्व जनां पशी श्रेष्ठ म्हळ्यार भावना येयल्यार ताका आमी कसो म्हणचे मोह म्हणचे हें तप्पू तिळवळिका म्हणटाची मोह तेची आमी अर्थ करून घेतले जेव्हा आमगेले तिळवळकी आयले सम म्हूण आमी साधन करचें जेव्हा तशी लेखचें तुमकां तांकां कसो गोतस हांव लेखिले सम म्हूण लेखचें हें महामोह म्हणचें. हाकाय कारण तिची महालक्ष्मी आनी महादेवी महेश्वरी श्रेष्ठ जावन आशिल्ली, सर्व देवांकय देवी जावन आशिल्ली, सर्व ईश्वरांकय ईश्वरी जावन आशिल्ली म्हूण तो होगळसिता. आनी म्हणटा समस्त जिवाक मूल कारण तुंची आनी त्रिगुण प्रकट करतली तुजी. त्रिगुण म्हळ्यार कसं न्ही सात्विक राजसीक तामसीक हे तिनी गुणय तिणें सृश्टी करचें परमात्मान सृश्टी करचें. आमी भागवत वाजितना आयकल्यांची सुरवेक परमात्मा प्रकृती सृश्टी करता मागीर महतत्व मागीर अहंकार तत्व अशें आमी पळयताचें. तशी तें अपास लीन जतना लया वेळार अहंकार तत्व महतत्व याची प्रकृती अभिमानी जावन आशिल्ले ते देवीन तूं इत्याक म्हळ्यार जन्मा येतना तिणें सांगोस ब्रह्मान जन्मा येतना तिगेलें शरीर तिगेलें मूर न्ही दुखून आयिल्लें तें कमला फूल तागेलें नाभी दुखून भायर वचून देवालें ताजेर ब्रह्म येयलें म्हणून सांगून आमी पळयतात. तशी हांगा त्याची सांगता आसता त्याचे रितीर कसं जालें म्हळ्यार समस्त जिवांक मूल कारण तुची त्रिगुण प्रकट करचे तुची मात्र न्ही कालरात्री महारात्री आनी मोहरात्री म्हळ्यार तुची म्हूण. कालरात्री म्हूण म्हळ्यार दिसू रात्री समयाक समजावन 24 दिसाचे 12 घंटे इतले वेळ काळोख जावन रात्री जेवचे म्हणून आमी म्हणटा पळय. म्हळ्यार कालरात्रीन तूं एक मोहीत जावन आमकां न्हिदेवची वेळ जाता. महारात्री म्हळ्यार गट्टी न्हिदे वेळ. तशी हांगा तेंचे सांगचे कालरात्री महारात्री आनी दारूण जावन आशिल्लें मोहरात्री हें मागीर तुजी. मोहरात्री म्हळ्यार कसो न्ही तें मोह आमगेलें मन आयलें आमी चुकोवन घेवचें जायना तशें तसली मोहरात्री तूं म्हूण सांगून सांगता. तशीची आनी कसलें म्हूण म्हळ्यार हांगा ती तो होगळसिता कशी तुची श्री
तूची तूची देवी, तूची ईश्वरी, तूची हिरी, हिरी म्हळ्यार आमी म्हणटाची लज्जा म्हूण सांगून, तूची दृढ बुद्धी, तशी तूंची लज्जा पुष्टी तुष्टी, तूंची शांती शांती म्हणून न्ही तो होगळ सिता म्हळ्यार तूची सर्व देवांक ईश्वरी म्हळ्यार तूं पुराय जनाक नियमन करता. परमात्मा कशी करता तशी तूं नियमन करता. तुमची सर्व जिवांक सृष्टी करतली, नाश करतली, नियमन करतली, सर्व जनाल मनांत निश्चयात्मक बुद्धी दितली. तूची हिरी, तूची पुष्टी, तूची तुष्टी या पूरे रितीर ब्रह्म ಹೊಗಳಿಸಿತಾ आणि कसल सकड ಹೊಗಳಿಸಿತ तिका कसल विषयी ती तो लक्ष्मील अंग महामायेला सांगता ब्रह्माल स्तुतींतू तो सुमेध ऋषी कसल सकड सांगता ते आम्ही पाहिजे दिसाचे देवी महात्म्यंत पळया. आजी सांगिली देवी महात्म्यंतुले देवीले ते एक महत्व सांगचित असल काणी ती देवी कोणाला अंतर्गत जावन असत त्या परमात्माक तशीची गुरुक समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना प्रकृते हे स्वभावा करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि. श्री कृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता, नाहं कर्ता हरिः कर्ता.